नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज 2 ऑगस्टला फर्स्ट इयर इंजिनिअरिंगचा जो अलॉटमेंट आहे फर्स्ट राऊंडचा तो लागणार आहे. आणि आता तुम्हाला समजेल की तुम्ही जी काही लिस्ट ऑप्शन फॉर्म भरलेली आहे त्याच्यामधून तुम्हाला कोणतं कॉलेज भेटलेलं आहे ते आज तुम्हाला समजेल. बघा विद्यार्थी मित्रांनो, पालक, आता पुढचा डिसिजन घ्यायचा आहे तुम्हाला कॅपराऊंड 1 नंतरचा. डिसिजन 3 प्रकारचे आहेत. जर तुम्हाला पहिलाच ऑप्शन लागलेला असेल तर तुम्हाला ॲटो फ्रीज होऊन जाईल, आपोआप काहीच करण्याची गरज नाही. तुम्हाला पुढच्या राऊंडला जाता येणार नाही आणि तुम्हाला ॲटो फ्रीज झाल्यामुळे जे कॉलेज जे ऑप्शन भेटलेलं आहे त्या कॉलेजमध्ये जाऊन फी भरायची, ॲडमिशन घ्यायचं, डॉक्युमेंट सबमिट, व्हेरिफिकेशन करायचं आणि त्या कॉलेजमध्ये तुमचं ॲडमिशन झालं. तुम्ही ॲटो फ्रीज झालेले आहात याचा अर्थ तुम्ही पुढच्या राऊंडला एलिजिबल नाही. पण तुम्ही जे पुढचे इन्स्टिट्यूट लेवल राऊंड असतात किंवा जे स्पॉट राऊंड असतात तिथं तुम्ही एलिजिबल असतात, तिथं तुम्ही अप्लाय करू शकता. दुसरा मुद्दा आहे तो सेल्फ फ्रीजचा. सेल्फ फ्रीजचा म्हणजे काय की तुम्ही पुढच्या राऊंडला तर जाऊ शकत आहात, पण तुम्हाला वाटते की मला जायचं नाही, मला आत्ताच इथं बस करायचं आणि जे भेटले ते घ्यायचे, तर तुम्ही सेल्फ फ्रीज करू शकता, स्वतःहून गोठवू शकता. जर तुम्ही सेल्फ फ्रीज केलं तर लक्षात ठेवा तुम्ही पुढच्या राऊंडला जाणार नाही. तर सेल्फ फ्रीज केलं तर तुम्हाला देखील सेम गोष्ट आहे की तुम्हाला जे कॉलेज ऑप्शन तुम्ही सेल्फ फ्रीज करू इच्छिता ते करायचं आणि जे काही कॉलेज आहे तिथे जाऊन ॲडमिशन घ्यायचं, फी भरायची, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं, झालं तुमचं ॲडमिशन झालं. त्यानंतर तुम्हाला जर वाटलं की स्पॉट राऊंड किंवा इन्स्टिट्यूट लेवल राऊंडला कुठे अप्लाय करायचं तर ते तुम्ही करू शकता, काही हरकत नाही. तिसरा मुद्दा असतो बेटरमेंटचा. जर तुम्ही बेटरमेंट करू इच्छित असाल तर तुम्ही पुढच्या राऊंडला तर जाऊ शकता, पण याच्यामध्ये कंडिशन अशा आहे की समजा तुम्ही राऊंड 1ला तुम्हाला एखादं कॉलेज भेटलं किंवा एखादा ऑप्शन जो काय भेटलेला आहे तो तुम्ही बेटरमेंट करता, म्हणजेच की बेटरमेंटला दुसरं नाव आहे नॉट फ्रीज, ते तुम्ही करता आणि पुढच्या राऊंडला जाता. मग पुढच्या राऊंडला गेल्यानंतर असं नका समजू की मागच्या राऊंडचं पण कॉलेज मला हातात राहणार आणि पुढच्या राऊंडला जे काही भेटेल ते पण माझ्या हातात राहणार, तसं नसतं. जर तुम्ही बेटरमेंट केली, पहिल्या राऊंडला तुम्हाला काहीतरी भेटलेलं आहे आणि तुम्ही ते बेटरमेंट केलं आणि पुढच्या राऊंडला तुम्ही गेलात, तर पुढच्या राऊंडला गेल्यानंतर जे काही भेटेल ते मग तुमच्या हातात राहणार. मागच्या राऊंडचं जे काही कॉलेज होतं ते निघून जाणार. दोन्हीमधलं एक निवडा असा त्या ठिकाणी मुद्दा नसतो. मग करायचं काय आहे, बेटरमेंट जर करत असाल पहिल्या राऊंडला तर पुढच्या राऊंडला असेच ऑप्शन्स टाकायचे की जे तुम्हाला बेटर वाटतात. आत्ता जे भेटलेलं आहे त्याच्यापेक्षा जे बेटर आहेत तेच तुम्ही निवडायचं आहे. मग व्हिडिओचा जो मुद्दा होता ना, बेटरमेंट का निवडायचं किंवा का बेटरमेंटच निवडायचं, त्याचं उत्तर हे आहे की तुमच्याकडे आहेत ना पुढचा चान्स, तर ट्राय करा आत्ता जे भेटले त्याच्यापेक्षा जास्त काही चांगलं भेटतं का. आणि समजा असं झालं की बेटरमेंट तुम्हाला झालीच नाही, समजा ह्या राऊंडला तुम्हाला काहीतरी कॉलेज भेटलेलं आहे, काहीतरी ब्रांच भेटलेले आहे आणि पुढच्या राऊंडला काहीच नाही भेटलेलं, नो अलॉटमेंट असं जर लिहून आलेलं असेल तर तुम्हाला काय होणार, मागच्या राऊंडचं जे काही कॉलेज होतं ते रिव्हर्ट होणार आणि तुम्हाला तेच पुन्हा दिलं जाणार. समजा मागच्या राऊंडला तुम्हाला पहिल्या राऊंडला PCCOE CS भेटला असेल आणि पुढच्या राऊंडला तुम्ही ट्राय करत होता की PICT VIT काहीतरी भेटेल पुढच्या राऊंडला आणि ते तुम्हाला भेटलंच नाही, काहीच नाही भेटलं, नो अलॉटमेंट असं लिहून आलं दुसऱ्या राऊंडच्या रिझल्टच्या वेळेस, तर तुमचं फर्स्ट राऊंडचं जे कॉलेज होतं, जे की आत्ता बोललो मी PCCOE एखादा काल्पनिक विद्यार्थ्याला, तर त्याला ते PCCOE CS जे होतं ते त्याला रिव्हर्ट केलं जाईल आणि ते त्याला परत अलॉट केलं जाईल. अशा पद्धतीने हा मुद्दा असतो. मग आता मी मुद्दा मांडला की का बेटरमेंटच करायचं, तुमच्याकडे चान्स आहे तर त्याचा तुम्ही फायदा घेतला पाहिजे. आता विषय तर फीजचा आहे, तर या ठिकाणी सीट एक्सेप्टन्स फीज असते. सीट एक्सेप्टन्स फी कशाची असते की जी काही सीट तुम्हाला भेटलेली आहे तुम्ही ते एक्सेप्ट करत आहात आणि पुढे जातात. आता CET सेलने यावर्षी रूल काढलेला आहे की तुम्हाला पहिल्यांदा, दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा जे तुम्हाला बेटरमेंट करायचे आहे त्यावेळेस वेगवेगळी फी आकारली जाणार. ह्याचं नोटिफिकेशन ऑफिशियली अजून देखील महासीईटीच्या वेबसाईटवरती पाहायला भेटतं आणि याच्यावरती अजून काही इतर काही निर्णय आलेला महासीईटीच्या वेबसाईटवरती काही दिसत नाहीये. सो कन्सिडर तेच करा. आता हा कॅपराऊंड 1 आहे फर्स्ट इयर इंजिनिअरिंगचा. याचा अर्थ काय की तुम्हाला फर्स्ट इयर इंजिनिअरिंगवाल्यांसाठी सध्या तरी पहिली बेटरमेंट करत असेल तर 1000 रुपये फी आहे सीट एक्सेप्टन्सची, ती भरायची आणि ती भरल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी हे पण करावं लागतं, व्हेरिफिकेशन. तुम्ही हे दुसरं व्हेरिफिकेशन करता, हे सेल्फ व्हेरिफिकेशन डिक्लेरेशन असतं की तुमची जी काही माहिती आहे ती तुम्हाला टिक करायला लागते, येस करेक्ट आहे, येस करेक्ट आहे, येस करेक्ट आहे. इथं बऱ्याच वर्षी विद्यार्थी अनेक चुकतात, ते चुकायचं नाहीये. कुठेतरी तुम्हाला युट्यूबवरती ट्विटरला व्हिडिओ दिसेलच किंवा मी देखील मला जमलं तर हा व्हिडिओ टाकेन आणि व्हेरिफिकेशन, सेल्फ व्हेरिफिकेशन कसं करायचं आहे ते देखील योग्य करा. त्यानंतर आता बेटरमेंट समजा कुठल्या प्रकारची होती, बेटरमेंट कुठल्या प्रकारची होती. एकतर तुमची कॉलेजमध्ये बेटरमेंट होऊ शकते. समजा एखाद्या विद्यार्थ्याला पहिल्या राऊंडमध्ये DY अकॉर्ड भेटला, दुसऱ्या राऊंडमध्ये समजा डायरेक्ट PICT भेटलं, तर त्याची ही कॉलेजमधली बेटरमेंट झाली. ठीक आहे, हे डिपेंड करतं, होत नाही असं शक्यतो पण होऊही शकतं, काही सांगता येत नाही. दरवर्षी सिनियर वेगवेगळे असतात. आणि ही झाली कॉलेजची बेटरमेंट. त्यानंतर ब्रांचची बेटरमेंट कशी होऊ शकते, समजा एखाद्या विद्यार्थ्याला DY पाटील अकॉर्डीमध्ये त्या ठिकाणी IT भेटलं होतं, पण त्याला दुसऱ्या राऊंडमध्ये जाऊन DY पाटील
चं CS भेटलं, मग ती ब्रांचमध्ये इम्प्रूव्हमेंट झाली. ठीक आहे, म्हणजे एकच कॉलेज होतं पण ब्रांच त्या ठिकाणी इम्प्रूव्ह होऊन मिळाली. त्यानंतर तिसरी बेटरमेंट TFWC सुद्धा असू शकते. एखादा मुलगा आहे विद्यार्थी आणि त्याला कसं आहे की त्याला डी.वाय. पाटील आकुर्डीमध्ये समजा मेकॅनिकल ब्रांच भेटलेली होती, पण साधी नॉर्मल भेटलेली होती. पण त्याला दुसऱ्या राऊंडला असं झालं की TFWS मेकॅनिकल भेटली. त्याचा फायदाच झाला ना. तर त्याची फी जर वाचणार असेल तर तो त्याच्यासाठी फायदाच आहे. TFWSमध्ये फी वाचते विद्यार्थ्यांची. तर अशा प्रकारचे बेटरमेंट देखील होऊ शकते. मग बेटरमेंटचे अनेक फायदे आहेत अशाच प्रकारे. त्यामुळे सेफ ऑप्शन तुमचा बेटरमेंटच राहील. तुम्ही पुढच्या राऊंडला नक्की गेलं पाहिजे. बेटरमेंट तुम्ही केली पाहिजे. बेटरमेंट करताना नीट चूज करा. बेटरमेंटच्या ऐवजी चुकून सेल्फ फ्रीज करू नका, नाहीतर तुम्ही पुढच्या राऊंडला जाणार नाही. तुमची सीट फ्रीज होईल आणि तुम्हाला ॲडमिशन घ्यावंच लागेल. पुढच्या राऊंडला जाऊ शकणार नाही. तर ती चूक टाळा. वाटलं तर 1, 2, 3 तुम्ही जे ट्युटोरियल आहेत यूट्यूबवरती ते पहा आणि मगच नीट बेटरमेंट करा. बेटरमेंट करायचं असेल तर पहिल्यांदा बेटरमेंट करतात, मग 1,000 जी फी आहे ती तुम्हाला भरावी लागेल. मग जे बेटरमेंट करतायत त्यांना इतर काही गोष्ट करायची आहे का, कुठे जाऊन भेटायचं आहे का, तर नाही. तुम्हाला कुठेही फिजिकल जाऊन कुठेही भेट देण्याची गरज नाही. फक्त ऑनलाईन डिक्लेरेशन असतं ते व्हेरिफिकेशन करा आणि बेटरमेंट करा. पुढच्या राऊंडला तुम्ही जाणार आहात. आणि ज्या विद्यार्थ्यांना या पहिल्या राऊंडमध्ये काहीच नाही भेटलं त्या विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही तुमचं सेल्फ अनालिसिस करा की तुम्हाला का नाही भेटलं त्याचा विचार करा. असं झालंय का की तुम्हाला जे कॉलेज भेटणार होते तुम्ही ते टाकलेच नाही, किंवा ऑप्शन फॉर्म भरताना काही चूक झाली का, याचं अनालिसिस करा आणि का नाही भेटलं याचं उत्तर स्वतःहून शोधा. पुढच्या राऊंडला कॅप राऊंड 2 मध्ये काही चांगलं भेटतं का याचा प्रयत्न करा. ठीक आहे, तर हे होतं पुढच्या राऊंडला काय करायचं हे याचं एक विश्लेषण. मी सगळे मुद्दे मांडलेले आहेत. माझं म्हणणं आहे की ज्यांना बेटरमेंट करू शकता, जे विद्यार्थी ॲप्लिकेबल आहेत बेटरमेंट करण्यासाठी, मी त्यांना हमखास सांगतो की बेटरमेंटसाठी जा. तो सेफ ऑप्शन आहे. चांगला ती स्ट्रॅटेजी आहे. बेटरमेंट नक्की करा. ठीक आहे, काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा आणि भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.